Good morning, dear students. Today we are to discuss some another new numericals on a topic of conical pendulums. Okay. In our previous lectures, we already discussed some numericals, and today we have to discuss some another numerical on a topic of conical pendulum. So see here, guys. First of all, we write down the given data, what is given in the problems. So in a conical pendulum, okay, one conical pendulum is given. A string of length, it is 120 सेंटीमीटर्स, मतलब एक स्ट्रिंग दिया है, उसकी लेंथ दी है हमारे को 120 सेंटीमीटर गाइज. आता या सेंटीमीटरचा आपण करणार आहे मीटर, तर हे होणार 120 इंटू 10⁻⁻² मीटर. म्हणजे ही लेंथ झाली त्याच्यावाली. 2 डेसिमल आपण मागालो, 1 2 म्हणजे 1.2 मीटर. इट इज अ लेंथ ऑफ द कोनिकल पेंडुलम. is fixed at a rigid support and carries a mass of what is 150 ग्राम. म्हणजे त्या स्ट्रिंगला जे मास कनेक्ट केलेला आहे त्याचं वजन दिलेलं आहे आपल्याला 150 ग्रॅम, राईट. 150 ग्रॅम. या ग्रॅमचं करू आपण मुलांनो किलोग्रॅम, म्हणजे येणार 150 गुणिले 10⁻⁻³ हे झाले किलोग्रॅम. म्हणजे यम बरोबर झाला आपल्याकडे 0.15 kg इतकं मास आपल्याला दिलेलं आहे. जे कनेक्ट आहे त्याच्या फ्री एंडला एक स्ट्रिंज दिला आपल्याला असा, आणि या स्ट्रिंजला काय कनेक्ट आहे, हा मास कनेक्ट आहे. दिस इज द मास यम 0.15 kg, बरोबर आहे, फ्री एंडवर. आणि हा स्ट्रिंज असा फिक्स आहे. या स्ट्रिंगची लेंथ आपल्याला दिलेली आहे, इथून किती लेंथ दिलेली आहे, 1.2 मीटर्स. आता ज्यावेळेस हा स्ट्रिंज गोल फिरेल तर तो काय बनवणार, एक सर्कल बनवणार असा इमॅजिनरी. त्यांनी असा सर्कल बनवला असा इमॅजिनरी. अशी ती फिगर इथं बनली. इथं काढतो मी फिगर, बघा. आय ड्रॉ द फिगर हिअर. ही द मास, हा मास आहे तो, आणि हा असा गोल फिरेल तर असा तो सर्कल बनवल इथं. हा तो स्ट्रिंज आहे, इथं फिक्स आहे स्ट्रिंज. इथं हा मास यम दिलेला आहे आपल्याला, आणि त्यानं असा एक सर्कल बनवला, बरोबर आहे. कोनिकल पेंडुलम मध्ये आपण या गोष्टी पाहिल्या. हा अँगल थिटा आपल्याला काढायचा आहे, थिटा काढायला लागेल. आणि या स्ट्रिंजमध्ये जे टेन्शन डेव्हलप होणार, द टेन्शन विच इज डेव्हलप इनसाइड द स्ट्रिंज, हे टेन्शन असं डेव्हलप होणार टुवर्ड्स द रिजिड एंड सपोर्ट्स. तर बघा ही कॅल्क्युलेशन कशी करायची. इथं ही रेडियस आपल्याला दिलेली आहे इथून या सर्कलची, बरोबर आहे. किती रेडियस दिलेली आहे आपल्याला, द रेडियस इज 0.2 मीटर्स. कॅल्क्युलेट द टेन्शन इन अ स्ट्रिंज, ही आपल्याला इथं काढायचं आहे मुलांनो. येस ऑर नो? येस. तर बघा, हाऊ कॅन यू सॉल्व द प्रॉब्लेम. स्ट्रिंज काढला मी, जो फिक्स आहे इथं रिजिड एंड सपोर्टला. हा मास यम आहे. हा गोल फिरल्यानंतर असा सर्कल बनवेल. आय ड्रॉ दिस सर्कल विल बी देअर्स इमॅजिनरी सर्कल. हे याचे असा हा व्हर्टिकल अँगल तयार करा. हा स्ट्रिंज इथं हा थिटा त्यांनी बनवलेला आहे, हा काढायचा आपल्याला. इथून ही याची रेडियस झाली मुलांनो, बरोबर आहे. असा तो मास फिरन समजा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये सपोज. आता हा मास इथं आल्यानंतर या स्ट्रिंजला जो मास कनेक्ट आहे त्याच्यावरती डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट झाला असा mg. टेन्शन जो ॲक्ट झाला स्ट्रिंजमध्ये असा हा टेन्शन टी. हा टेन्शन टी रिझॉल्व होणार 2 कंपोनंट्समध्ये आपल्याला माहीत आहे. एक जाणार वरते जो असणार आपल्याकडे टी कॉस थिटा, आणि एक जाणार हा टुवर्ड द सेंटर दॅट इज टी साइन थिटा. हे सगळं माहीत आहे आपल्याला, फॉर्म्युल्यामध्ये आपण शिकलेलो आहे. समजा आता हा पॉईंट इथं मी लिहितो, दिस इज द सपोज पी. हा सेंटर झाला टी, आणि हा पॉईंट झाला क्यू, बरोबर आहे. आता इथं आपल्याला या स्ट्रिंगची हाईट दिलेली आहे, म्हणजे त्याची हाईट दिलेली आहे आपल्याला. बघा इथं आता आपण काढू. दिस इज द एच. पी सी पासून झाली एच हाईट ह्या स्ट्रिंगची, बरोबर आहे. ज्यावेळेस हा स्ट्रिंग गोल फिरेल तर त्याची आपल्याला लेंथ दिलेली आहे इथून. दिस इज द लेंथ इज व्हॉट इज यल विल बी देअर्स गाईज. येस ऑर नो? येस.
इथून ही लेंथ दिली आहे त्या स्ट्रिंगची आपल्याला, पहा ही लेंथ दिलेली आपल्याला L, म्हणजे PQ झाली तिची लेंथ, जी आपल्याला किती दिलेली आहे मुलांनो 1.2 मीटर. PC झाली हाईट H, जे आपल्याला काढायची आहे समजा त्याची हाईट. वी हॅव टू डिटरमाइन दिस हाईट. नंतर आपल्याला थिटा सुद्धा काढायचा इथं, बरोबर आहे. रेडियस आपल्याला दिलेली आहे मुलांनो, रेडियस किती दिलेली आहे, इथून हे जे डिस्टन्स झालं दिस इज द रेडियस. जे रेडियस झाले आपल्याकडे PQ, किती रेडियस आपल्याकडे मुलांनो 0.2 मीटर, असा डाटा दिलेला आहे आपल्याला. आता बघा इथं जो हा ट्रायंगल बनलेला आहे, आता हा ट्रायंगल तुम्हाला दिसत आहे इथं, असा एक इमॅजिनरी ट्रायंगल तयार झाला आता. PCQ आणि हा असा ट्रायंगल बनला इमॅजिनरी. इथं तो ट्रायंगल ड्रॉ करतो मी, राईट. यस, हा झाला आपल्याकडे पॉईंट C, हा झाला Q आणि हा झाला P. हा अँगल आपल्याकडे थिटा. इथून ही हाईट आहे त्या कोनिकल पेंडुलमची, ही इथून लेंथ दिलेली आहे आपल्याला L, आणि ही आपली रेडियस R मुलांनो. येस ऑर नो? येस. तर बघा कशी कॅल्क्युलेशन करायचे, हाऊ डू द कॅल्क्युलेशन्स. यू सी हिअर, वी कॅल्क्युलेट इट नाऊ. आता तुम्ही 10वी मध्ये पायथागोरस थेरम शिकलेला आहे. वी नो द पायथागोरस थेरम्स, बरोबर आहे. ह्या पॉईंटवर त्याचा मास आहे, तुम्हाला माहित आहे. इथं मास ॲक्ट झालं व्हर्टिकली डाऊनवर्ड, mg. हे टेन्शन असं T गेलं होतं वरते, झाला कुठला फोर्स ॲक्ट T कॉस थिटा, आणि इकडे फोर्स ॲक्ट झाला कुठला T साइन थिटा, हे आपल्याला माहित आहे. आता ह्या ट्रायंगलमध्ये इन अ ट्रायंगल PQC पायथागोरस थेरम लावा. पायथागोरस थेरम काय असते तुम्हाला माहित आहे. बाय पायथागोरस थेरम काय असते मुलांनो, हायपोटेन्यूजचा स्क्वेअर बरोबर ॲडजसंट साईडचा स्क्वेअर. म्हणजे इथे येणार तुमच्याकडे PQ स्क्वेअर प्लस PC स्क्वेअर प्लस CQ स्क्वेअर. हा पायथागोरस थेरम तुम्हाला माहित आहे. मग इथं लिहू आपण PQ काय आपल्याकडे L आहे मुलांनो, तर L स्क्वेअर. PC काय आपल्याला H आहे, H स्क्वेअर, आणि CQ काय आपल्याकडे R स्क्वेअर. तर इथं व्हॅल्यू पुट करा. आता आपल्याला H इथं काढायची आहे, तर H स्क्वेअर बरोबर काय होणार मुलांनो, H स्क्वेअर बरोबर आपल्याकडे होणार L स्क्वेअर मायनस R स्क्वेअर, कारण का R इकडे ट्रान्सफर झाला. तर व्हॅल्यू पुट करा H स्क्वेअर, L ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1.2, तिचा स्क्वेअर मायनस R किती आपल्याकडे 0.2 चा स्क्वेअर. बघा किती येते H आपल्याकडे. याला सॉल्व करून आपल्याकडे H स्क्वेअर आला 1.4, म्हणजे H बरोबर झाला अंडर रूट 1.4. लॉग टेबलमध्ये अंडर रूट 1.4 ची व्हॅल्यू पहा, जी येणार H बरोबर 1.183 मीटर, बरोबर आहे. म्हणजे त्या स्ट्रिंगची हाईट जी झाली इथून, ती आपण काढली आता 1.183 मीटर. येस ऑर नो? येस. मग आता बघा इथं आपल्याला विचारला त्यांनी, कॅल्क्युलेट द टेन्शन इन द स्ट्रिंग. टेन्शन T किती डेव्हलप झालेला आहे. तर आता बघा इथं ह्या डायग्राम मध्ये T कॉस थिटा जो कंपोनंट्स आहे, T कॉस थिटा बॅलेन्स कोण केला, mg न केलं मुलांनी, बरोबर आहे. आणि त्यानंतर इथं बघा आफ्टर यू बॅलेन्स द T कॉस थिटा बाय mg, तर बघा इथं यू सी हिअर गाईज, T cos theta is balanced by mg. तर इथं मी लिहितो आता T cos theta बॅलेन्स बाय mg, याला म्हटलं मी इक्वेशन नंबर 1. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये बघा इथं कॉसची डेफिनेशन लावू आपण. इथं कॉस थिटा बरोबर काय मुलांना बघा, कॉस थिटा इज इक्वल टू व्हॉट इज ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. तर ह्या ट्रायंगल मध्ये ॲडजसंट साइड कुठली आहे इथं PC, आणि हायपोटेन्यूज कुठली आहे PQ. तर कॉस थिटा बरोबर आपल्याकडे PC किती आहे मुलांनो, H आहे.
आणि पी क्यू किती आपल्याकडे यल आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण काढला कॉस थिटा बरोबर एच अपॉन यल. त्याला म्हटलं मी इक्वेशन नंबर 2. येस ऑर नो? यस. मग आता बघा इथं यू सी द गाईज हिअर व्हॉट वी सॉल्व द प्रॉब्लेम. कशा प्रकारे आपल्याला टेन्शन काढायला लागेल. आता एकदम सोपी आहे, काही कठीण नाही आहे. वी कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द टेन्शन. मग आता इथं मी करणार पुट कॉस थिटा इन इक्वेशन नंबर 1. ही कॉस थिटाची व्हॅल्यू पुट केली आपण. तर टी कॉस थिटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे एच अपॉन यल इज इक्वल टू एम इंटू जी गाईज. तर टी बरोबर काय झालं आपल्याकडे एम जी यल अपॉन एच. इथं व्हॅल्यू पुट करा. टी यम मास किती दिलेला आहे आपल्याला 0.15 जी इंटू जी. जीची व्हॅल्यू इथं आपल्याला कन्सिडर करायच्या मुलांनो 9.8 इंटू यल. यल किती आपल्याकडे 1.2 भागीला एच किती काढला मुलांनो आपण. एचची व्हॅल्यू काढली आपण व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द एच इज 1.183. याला सॉल्व करा गुणाकार भागाकार. तर याचं उत्तर येईल मुलांना तुमच्याकडे 1.491 न्यूटन्स. येस ऑर नो? येस. म्हणजे इतकं टेन्शन त्या स्ट्रिंजमध्ये डेव्हलप होणार, बरोबर आहे. पहा कॅल्क्युलेशन बघा. व्हॉट इज द कॅल्क्युलेटेड 0.150 मल्टिप्लाइड बाय 9.8 इंटू 1.2 डिवायडेड बाय किती आहे त्याला 1.183. येस ऑर नो? येस. म्हणजे किती उत्तर आलं आपल्याकडे 1.491 न्यूटन गाईज. ओके. सो व्हेरी सिम्पल न्यूमरिकल्स, बरोबर आहे. आता दुसरा बघा प्रॉब्लेम. लेट्स वी डिस्कस द सेकंड प्रॉब्लेम. पहा आता प्रॉब्लेम नंबर 2. आता एकदम सोपी प्रॉब्लेम आहे. थोडंसं लॉजिक लावायचं फक्त या प्रॉब्लेममध्ये. अ सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ अ कोनिकल सेक्शन ऑफ अ फनेल. फनेल सगळ्यांनी पाहिलेली आहे. फनेल म्हणजे चाळणी. आपल्याला फनेल दिलेली आहे, बरोबर आहे. किती अँगल दिलेला आहे त्या फनेलचा 37 डिग्री व्हर्टिकलमध्ये. बघा इथं आय ड्रॉ द डायग्राम ऑफ दिस फनेल गाईज हिअर. ही फनेल मी ड्रॉ केली इथं. Yes or no? Yes, I draw this funnel. Right? सेमी व्हर्टिकल अँगल दिलेला आहे त्या सेक्शनचा फनेलचा आपल्याला किती डिग्री दिलेला आहे तो 37 डिग्री अँगल तिथे दिलेला आहे. सेमी म्हणजे अर्धा. म्हणजे इथून याला असा डिवाइड केला आपण. हा थिटा आपल्याला दिलेला आहे इथं किती 37 डिग्री. नंतर बघा देर इज अ स्मॉल बॉल केप्ट इनसाइड द फनेल. आता याच्यामध्ये आपल्याला एक छोटासा बॉल ठेवायचा आहे या फनेलमध्ये, बरोबर आहे. राईट. वी हॅव टू पुट द वन स्मॉल बॉल इनसाइड द फनेल्स. समजा तो बॉल आपण इथं ठेवलेला. समजा दिस इज अवर बॉल. दिस इज अवर बॉल. हा बॉल आपण इथं ठेवला. नंतर बघा काय म्हणते प्रॉब्लेम. ऑन रोटेटिंग द फनेल द मॅक्झिमम स्पीड दॅट द बॉल कॅन हॅव ऑर्डर टू रिमेन इन द फनेल इज 2 मीटर पर सेकंड. म्हणजे त्या बॉलची स्पीड किती असायला पाहिजे 2 मीटर पर सेकंड. इट इज द व्हॅल्यू ऑफ द व्ही इज 2 मीटर पर सेकंड. द व्हॅल्यू ऑफ द बॉल इज 2 मीटर पर सेकंड. त्यावेळेसच तो बॉल त्या फनेलमध्ये अटॅच राहणार, नाहीतर अदरवाईज तो बॉल त्या फनेलच्या आतमध्ये खाली पडणार. त्याला किती स्पीडची आवश्यकता आहे त्या फनेलला, त्या बॉलला 2 मीटर पर सेकंडची. येस ऑर नो? येस. नंतर बघा मुलांनो आफ्टर दॅट कॅल्क्युलेट इनर रेडियस ऑफ द ब्रीम ऑफ द फनेल. त्याच्या आतमधली आपल्याला त्या फनेलची रेडियस काढायची आहे. फनेल सगळ्यांनी पाहिलेली आहे अशी. आपल्याकडे ते तेल गाळाची चाळणी असते का नाही, त्यालाच आपण फनेल म्हणतो अशा टाईपमध्ये. दिस इज द फनेल्स. हे डायग्राम काढली मी तर छोटी अशी.
कॅल्क्युलेट द इनर रेडियस ब्रीम ऑफ द फनेल. आपल्याला इथं रेडियस काढायची आहे मुलांनो. व्हॉट इज द रेडियस ऑफ दिस फनेल्स? वी कॅल्क्युलेट दिस व्हॅल्यू हिअर. इज देअर एनी लिमिट अपॉन द फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन्स? आता याच्यामध्ये तो बॉल जो फिरेल त्याला किती फ्रिक्वेन्सी आहे? व्हॉट इज द लिमिट ऑफ फ्रिक्वेन्सी? तर ती फ्रिक्वेन्सी आपल्याला इथं काढायची आहे आणि ती किती असणार? हाऊ मच इज इट? लिमिट कुठली आहे? लोअर लिमिट आहे की अप्पर लिमिट आहे ते आपण नंतर डिसाईड करू. ओके, इट इज लोअर और अप्पर लिमिट इथंच त्यांनी म्हटलेलं आहे. गिव्ह अ लॉजिकल रिझन. लॉजिकल रिझन सांगा म्हणते. इथं जी ची व्हॅल्यू तुम्हाला दिली किती? 10 मीटर पर सेकंद. व्हॅल्यू ऑफ द जी इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि साइन 37 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे इथं किती? 0.6. तर बघा मुलांना इथं वी जस्ट सॉल्व दिस प्रॉब्लेम नाऊ. आता तो बॉल इथं आपल्याकडे दिलेला आहे. हा बॉल इथं फिरत असताना या बॉलवर ते डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट होणार कुठला? mg. आता हा अँगल आपल्याला थिटा दिलेला आहे. तर आपण याला बॅलन्स करण्यासाठी अपोजिट अँगल हा सुद्धा किती होणार? थिटा होणार मुलांनो. ह्या बॉलवरती एक नॉर्मल फोर्स ॲक्ट होणार. दिस इज द नॉर्मल फोर्स. यन विल बी देअर्स. बरोबर आहे. आता ह्या गोष्टी आपण सगळ्या शिकलेलो आहोत. नॉर्मल फोर्स जो ह्या बॉलवर ॲक्ट झालेला आहे डिवाइड झाला दोन कंपोनंट्समध्ये. एक झाला टुवर्ड द सेंटर कुठला? यन कॉस थिटा. इथं यन कॉस थिटा येणार हा. आणि वरच्या दिशेला जो फोर्स ॲक्ट होणार दॅट इज द यन साइन थिटा. या दोन्ही कंडिशन आपण पाहिलेल्या बँकिंग ऑफ रोडमध्ये. बरोबर आहे. सो इन दिस वे देअर इज अ फोर्स इज ॲक्टिंग ऑन दिस बॉल. इथं तो बॉल दिलेला आपल्याला छोटा जो या फनेलमध्ये फिरत आहे. आता बघा फ्रॉम फिगर काय लिहू शकतो मुलांना आपण? फ्रॉम फिगरमध्ये यन साइन थिटा जो कंपोनंट्स आहे तो कशाने बॅलन्स केला? त्या बॉलच्या वेटने म्हणजे mgने. याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 4. नॉर्मल फोर्स ह्या बॉलवर ॲक्ट झाला तो डिवाइड झाला दोन कंपोनंट्समध्ये. वरच्या दिशेला यन साइन थिटा आणि हॉरिझॉन्टल दिशेला यन कॉस थिटा टुवर्ड द सेंटर्स. बरोबर आहे. यन कॉस थिटा म्हणजे कुठला फोर्स झाला आपला? सेंट्रिपिटल फोर्स. तर यन कॉस थिटा जो बॅलन्स होणार तो कुठल्या कंपोनंटला बॅलन्स होणार? ह्या दिशेला ॲक्ट होणार सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि हा बॉल याच्यामध्ये कसा फिरेल? असा गोल गोल याच्यामध्ये फिरेल या फनेलमध्ये. सर नो? येस, इन दिस वे. असा तो गोलाकार याच्यामध्ये फिरत राहणार. आणि फिरण्यासाठी त्याला स्पीड त्यांनी सांगितली आहे. किती स्पीड असायला पाहिजे म्हणजे 2 मीटर पर सेकंद. जर 1.98 झाली तर बॉल हा फिरणार काय नाही, हा खाली येऊन पडेल. तर हा यन कॉस थिटा बॅलन्स झाला कुठला फोर्सने? सेंट्रिफ्युगल फोर्सने. सेंट्रिफ्युगल्स. तर इथं लिहितो मी यन कॉस थिटा इज बॅलन्स बाय सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स किती असते आपल्याकडे मुलांनो? इट इज mv स्क्वेअर अपॉन आर. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. असे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. तर आता इथं करून मी डिवायडिंग इक्वेशन 1/2. सो डिवायडिंग इक्वेशन 1/2 हे दोन्ही इक्वेशन आपण डिवाइड केले. तर बघा काय मिळते आपल्याला? यन साइन थिटा अपॉन यन कॉस थिटा इज इक्वल टू व्हॉट इज mg अपॉन mv स्क्वेअर अपॉन आर. गाईज या सगळ्या गोष्टी माहिती आहे आपल्याला. आपण वारंवार पाहता या सगळ्या गोष्टी. इथं यन कॅन्सल झाला. साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय झाला? टॅन थिटा. इथं हा सुद्धा कॅन्सल झाला. इथं आपल्याला मिळाला व्हॉट इज? इथं आपल्याला मिळालं rg अपॉन व्ही स्क्वेअर. हा आर वर गेला मुलांनो. तर इथं आता आपल्याला आर ची व्हॅल्यू काढायची आहे. तर वी कॅल्क्युलेट द आर. आर बरोबर काय होणार आपल्याकडे? टॅन थिटा व्ही स्क्वेअर अपॉन जी. गाईज मग आता किती रेडियस त्याला राहणार आहे? मॅक्झिमम रेडियस किती असणार आहे? आर मॅक्स हे आपल्याला विचारलेलं आहे. तर टॅन थिटा किती दिलेला आहे आपल्याला इथं? थिटा दिलेला आहे आपल्याला इथं 37 डिग्री अपॉन इंटू व्ही किती दिले आपल्याला? द वेलॉसिटी ऑफ दिस बॉल इज गिवन हाऊ मच? इट इज 2. 2चा स्क्वेअर भागीला जी. जी किती दिली आपल्याला इथं? जी ची व्हॅल्यू इथं दिली आहे मुलांना तुम्हाला आता 10. या प्रॉब्लेममध्ये जी ची व्हॅल्यू तुम्हाला 10 दिलेली आहे. तर बघा हाऊ कॅन यू सॉल्व? तर 2चा वर्ग किती त्याला? 4. टॅन 37 ची व्हॅल्यू किती असते आपल्याकडे? 3/4 इंटू 10 गाईज. ओके. तर हे 4 कॅन्सल झाले. 3 भागीला 10 म्हणजे आर मॅक्स आपल्याकडे किती आला? 0.3 मीटर्स. So this is the maximum radius of this
फनेल अँड ह्या रेडियसवरती तो बॉल काय होणार, फिरेल या फनेलमध्ये, ह्या रेडियसवर. इथून ही रेडियस किती दिलेली आहे आपल्याला आता, जी काढली आपण 0.3 मीटरची. आता बघा इथं फ्रिक्वेन्सी आपल्याला विचारलेली आहे, वी कॅन कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी. तर ती कशी काढायला आपण बघा इथं, नाऊ वी नो दॅट व्ही बरोबर काय असतं आपल्याकडे, आर इंटू ओमेगा, बरोबर आहे. तर व्ही इज इक्वल टू आर, ओमेगा म्हणजे काय झाला 2 पाय एन गाईज. एन बरोबर काय होणार, व्ही अपॉन आर इंटू 2 पाय. व्हॅल्यू पुट करा. एनची व्हॅल्यू किती आपल्याकडे 2, आरची व्हॅल्यू किती आपल्याकडे, वी हॅव द आर बघा आपण आर काढला आता किती 0.3 इंटू 2 इंटू पाय, पाय किती आहे 3.14. तर किती येणार एनची व्हॅल्यू पहा इथं, व्हॉट इज द एन, 1 इथं येणार मुलांनो 1, इथं येईन एनची व्हॅल्यू 1 रिव्हॉल्युशन पर सेकंद, म्हणजे फ्रिक्वेन्सी किती आली आपल्याकडे 1. आता ही कुठली आहे, मिनिमम फ्रिक्वेन्सी आहे की मॅक्झिमम आहे, तर बघा आता मी तुम्हाला समजून सांगतो. एन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याकडे, आर अपॉन 2 पाय. येस ऑर नो, येस. आता बघा फॉर अ लोअर स्पीड लिमिट व्हाईल रोटेटिंग, एकदम लोअर स्पीड जर आपण म्हटलं आपण तर व्ही अप्रोच काय होणार 0. व्हीची व्हॅल्यू किती घेणार आपण त्यावेळेस 0 घेणार. येस ऑर नो, येस. इथं बघा आता ह्या रिलेशनमध्ये बघा, आय कॅन एक्सप्लेन दिस. एन बरोबर काय आला झाला आपल्याकडे व्ही अपॉन आर इंटू 2 पाय. जर आपण व्हीची व्हॅल्यू जर खूप कमी घेतली, 0 घेतली समजा, एकदम आपण 0 घेतला, तर त्यावेळेस बघा दिस इम्प्लाइज दॅट द आर स्टँडिंग टू ऑल्सो 0, म्हणजे आरची व्हॅल्यू सुद्धा तिथं किती येणार आहे समजा 0. तर आरची व्हॅल्यू जर 0 झाली आपल्याकडे तर एनची व्हॅल्यू काय होणार आपल्याकडे जास्त होणार. द फ्रिक्वेन्सी विल बी इन्क्रीजेस, कारण का एन जो आहे हा कसा आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर आहे. ह्या रिलेशन जर पाहिलं आपण तर एन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर. आर जर 0 होणार तर एनची व्हॅल्यू काय होणार वाढणार. आर इज डिक्रीजेस तर एन इज इन्क्रीजेस. आर जर कमी झाला, कारण दोघांमध्ये काय रिलेशन आहे इनव्हर्सली, बरोबर आहे. पण त्यावेळेस व्ही सुद्धा कसा व्हायला पाहिजे आपल्याकडे 0 व्हायला पाहिजे. हेन्स अ स्पेसिफिक अप्पर लिमिट इज नॉट पॉसिबल इन दिस केस. म्हणून इथं अप्पर लिमिट जी आहे ती पॉसिबल नाही आहे. म्हणून इथं काय असणार आहे लोअर स्पीड लिमिट्स. लोअर स्पीड लिमिट आली म्हणजे काय कंडिशन आली बघा इथं, यू सी गाइज हियर लोअर स्पीड लिमिट. तर व्हॉट इज वी कॅन सॉल्व हियर, यू लुक ॲट हियर. Hence, a specific upper limit is not possible in case of frequency. Thus, the practical limit on the frequency of rotation its lower limit and it will be possible. आता इथं फ्रिक्वेन्सी जी लागेल ते आपल्याला किती लागेल मिनिमम लागेल. म्हणजे ही जी व्हॅल्यू काढली आपण ही कशी असणार आपल्याकडे मिनिमम. आता एन फ्रिक्वेन्सी जी आहे ती मिनिमम कधी राहणार आपल्याकडे, एन मिनिमम कधी राहणार ज्यावेळेस आपल्याकडे आर काय येणार मॅक्सिमम, आर मॅक्स येणार किंवा व्ही सुद्धा काय येणार मॅक्स येणार, बरोबर आहे. कारण का एन मध्ये आणि आर मध्ये काय रिलेशन आहे इनव्हर्सली. म्हणजे आर जर वाढला तर एन काय होणार कमी होणार. ओके, म्हणून इथं आपल्याला आर ची व्हॅल्यू काय लागेल जास्त. जितका आर जास्त राहणार तितकं आपल्याला व्हेलॉसिटी सुद्धा काय होणार इन्क्रीज होणार. हे रिलेशन बघा तुमच्या समोर, व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. म्हणजे आर जर वाढला तर व्ही सुद्धा काय होणार वाढणार, कारण व्ही कसा इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर आहे मुलांनो. म्हणजे आर जर वाढला तर व्ही सुद्धा काय होणार वाढणार. म्हणजे व्ही जर वाढला तर आर सुद्धा कसा असायला पाहिजे जास्त असायला पाहिजे. म्हणून फ्रिक्वेन्सी मिनिमम जर असेल तर आपल्याला मॅक्झिमम काय असणार व्हेलॉसिटी आणि रेडियस सुद्धा काय असणार मॅक्झिमम. कारण का आपल्याला जे प्रॉब्लेम मध्ये विचारलेलं आहे काय विचारलेलं आहे त्याची आपल्याला मॅक्झिमम स्पीड दिलेली आहे. किती दिलेली आहे तर मॅक्झिमम स्पीड दिलेली आहे. बघा इथं मॅक्झिमम स्पीड दिली आहे त्या बॉलची किती 2 मीटर पर सेकंद. तर मॅक्झिमम स्पीड आपल्याला दिलेली आहे तर आर सुद्धा कसा आहे आपला मॅक्झिमम आहे. हे कशावरून आपण डिसाईड केलं व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. हा रिलेशन आहे. व्ही कसा झाला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. व्ही जर मॅक्स असेल तर आर सुद्धा काय असेल मॅक्स. तर व्ही जर मॅक्स आहे आर सुद्धा जर मॅक्स आहे तर फ्रिक्वेन्सी काय झाली मिनिमम. म्हणून ही जी व्हॅल्यू काढली आपण ही कशासाठी लागू आहे मिनिमम फ्रिक्वेन्सीसाठी. ओके, सो आय स्टॉप हियर. हे 2 न्यूमरिकल आपले संपलेले आहे. पुढच्या टॉपिकमध्ये आपण एक दुसरा डेरिवेशन पाहू मुलांनो. देन वी विल डिस्कस द सम अनदर न्यूमरिकल ऑल्सो. ओके, सो आय स्टॉप हियर.